भगवान तो हाय माधव बरवा तो हाय विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल तो मनवणे शरण जावे मनवणे शरण जावे मनवणे शरण जावे मनवणे शरण जावे सर्व भावी देवासी सर्व भावी देवा सर्व
मनवुनी शरण जावे मनवुनी शरण जावे मनवुनी शरण मनवुनी शरण जावे मनवुनी शरण जावे सर्व भावे सर्व सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हव करीन मनवुनी शरण जावे मनवुनी शरण जावे शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे
नदीचा भवदुस्तर
मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उत्तरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंतानंत हे नाम ज्या तो हा उत्तरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणी साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उत्तरेल पार भवदुस्तर नदीचा पांडुरंगा करू
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाधिराम रणरंगधीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी आता अभिनो वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी म्या मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी नागेंद्र हाराय त्रैलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मनवणी शरण जावे सर्व भावी देवासी तो हा उत्तरेल पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत संत हृदय सम्राट सकळ संत कंठभूषण वैराग्य महामेरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांची शक्ती आहे एवढंच नव्हे तर 4 वेदावरती गाता हा पंचम वेद निर्माण करते 4 पुरुषार्थावरती भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून याच्यावर भूतलावर जन्माला आलेले तुम्हाला जड जीवाचा उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वैराग्य राजर्षिक संपूर्ण जगाला खाणारा काळ पण अशाही काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे देवमान्य संत मान्य विश्व उद्धरक जगद्गुरु तुकोबरायांचा उपदेश प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी उपदेश करतात कुणाला उपदेश करतात जीवाला उपदेश करतात काय उपदेश करतात तर देवाला शरण जायचा उपदेश करतात तर देवाला शरण जात असताना कसं शरण जायचं तर सर्व भावाने शरण जायचं मनवणी शरण जावे सर्व भावी देवासी त्याचं फळ सांगतात देवाला शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी तो परमात्मा करील काय कारण जीवाच्या पाठीमागे लागलेलं जे दुःख आहे जी भवनदी आहे तिला शास्त्रामध्ये त्या ठिकाणी असणारा संसार समुद्र म्हणतात त्यालाच त्या ठिकाणी असणारी पुढं माया नदी म्हटलेला आहे या संसाराला अजगर म्हटलेलं आहे सर्प म्हटलेलं आहे अनेक प्रकारचं दुःख या संसारामध्ये भरलेलं आहे जीवाच्या पाठीमागं ही भवनदी जी काही लागलेली आहे ही भवनदीतून पार करील तो परमात्मा तो हा उतरेल पार भव दुस्तर दुस्तर हे अत्यंत महत्वाचं आहे दुस्तर म्हणजे कठीण अवघड जे दुस्तर असतं ते सहजासहजी त्या ठिकाणी शक्य नसतं आणि जी गोष्ट सहजासहजी शक्य नसते त्यालाच दुस्तर म्हटले जातं ही जी काही जीवाच्या पाठीमागं लागलेलं जे काही दुःख आहे तर त्या ठिकाणी असणाऱ्या संसार समुद्राचं दुःख आहे भवनदीचं दुःख आहे अनंत प्रकारचं दुःख आहे या जगामध्ये देवाशिवाय जीवाच्या पाठीमागं लागलेलं हे दुःख कोणीच त्या ठिकाणी पार पाडू शकत नाही आणि म्हणून जीवाने जीवाला शरण जायचं नाही जीवाने जगाला शरण जायचं नाही विषयाला शरण जायचं नाही जीवाने या जगामध्ये देवाला देवमान्य संताला शरण गेल्यानंतर त्याच्या पाठीमागचं
दुःख संपू शकते. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. का हो महाराज, काय संबंध आहे त्याचा? जीवाचा आणि देवाचा संबंध काय आहे? ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातना. तो कृपावंत आहे, करुणावंत आहे. नव्हे नव्हे, जीवाची जी काही ममता आहे त्या देवाच्या अंतःकरणामध्ये त्याला कृपाळू कनवळ कृपळू असल्यामुळे तो बहु आहे, करुणावंत. अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये त्याचं स्वरूप सांगितलंय. ज्या देवाला शरण जायचंय ना, त्या देवाचं स्वरूप काय आहे? तर तो कृपावंत, करुणावंत आहे, दयावंत आहे. किती दयावंत आहे काही सांगा ना. तर सांगितलं बहु. बहु हे त्याचं विशेषण आहे. जिथे त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची सीमा राहत नाही, लेखणी राहत नाही, गणित केले जात नाही, त्याला बहु म्हटलं जातं, अनंत म्हटलं जातं. त्या ठिकाणी असणार म्हणून त्याला बहु आहे, करुणावंत. तिथं मोजमाप लागत नाही म्हणून त्याला बहु म्हटलं. बहु आहे, किती आहे ते सांगता येत नाही म्हणून बहु. जसं संतांचे उपकार जगावर किती सांगता येत नाही म्हणून काय सांगावं, तसं हे बहु आहे. बहु आहे, करुणावंत. त्याला कोणत्या नावाने बोलवत आम्ही? त्याची भक्ती करत असताना सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जी काही नामभक्ती आहे, त्याला पुकारायचंय, बोलवायचंय. ते म्हणजे कोणत्याही नावाने पुकारा, कारण अनंत नामाचा तो आहे. अनंत हे नाम ज्या. मग महाराज, तुम्ही जे काही असणार त्या परमात्म्याचं स्वरूप आम्हाला सांगितलंय, तर तुम्ही त्या ठिकाणी कोणाचं ऐकून सांगता का, वाचून सांगता का, तर पाहून सांगता का? तर तुकोबरायाने स्वतःचा संबंध दाखवला की मला अनुभव आला, प्रचिती आली, आणि म्हणून मी तुम्हाला हे अनुभव सांगत आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले म्हणून आणि तरी. हे उपक्रम आणि उपसंहार अत्यंत महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबरायाच्या प्रत्येक अभंगामध्ये उपक्रम आणि उपसंहार असतो. हे उपक्रम आणि उपसंहार कळाला की अभंगाचा अर्थ पूर्ण लक्षात येतो. वरती सुरुवातीला म्हणून आहे का नाही, आणि म्हणून असल्यामुळे तरी केले प्रगट. जरी इथं कुठंतरी जरी लोप पावलेला आहे, याला लोपपाव पद असं त्या ठिकाणी व्याकरणामध्ये म्हटलेलं आहे, की जिथं ते पद दिसत नाही पण त्याचा अर्थ लागला जातो. तर हे समास आहे. म्हणून त्या ठिकाणी तसं तरी अवधान एक दिजे, तरी का अवधान एकले दिले, जरी सर्व सुखाची पात्र होईजे. तरी अवधान एकले दिजे. तिथं जरी केलेलं नाही पण ते आहे का नाही. ते असे जे काही समास असतो तर ते गुपित राहून ते काम करत असतात. म्हणून तरी केले प्रगट. म्हणून तरी केले प्रगट. का बरं प्रगट केले? साक्षी आली, अनुभव आला, म्हणून मी काय केलेला आहे, प्रगट केलेला आहे. असा हा अभंगाचा अत्यंत धावता आणि सरळ अर्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. थोडासा परिचय द्यायचा, तो म्हणजे परिहार देणे अगत्याचा आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे 17 वर्षे झाली. 17 वर्षापासून त्या ठिकाणी एकतप होऊन गेलेला आहे या कार्यक्रमाकरता. हा जुना असणारा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. अगदी अत्यंत सगळे ग्रामस्थ खाली आरड्याकर आहे का नाही, सगळे ग्रामस्थ मंडळी अत्यंत भक्तिभावाने हा कार्यक्रम करतात. आणि हा जो कार्यक्रम चालू आहे, भगवंताच्या कृपेने, मारुतीरायांच्या कृपेने, विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, त्याच पद्धतीने सेवाधारी पौळ महाराज, त्याच पद्धतीने माझे गुरुवर्य असणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. आहे का नाही, माऊली महाराज मदने, वारकरी शिक्षण संस्था मंठा. आज विशेष म्हणजे त्यांच्या कृपेने, त्यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाने, कृपेने हा कार्यक्रम चालू आहे. मी माझं परम भाग्य समजतो, काहीतरी पूर्वजन्माचं, की आज ते या ठिकाणी उपस्थित आहे. तसं त्यांना माझी सुरुवातच असणारी या शिक्षणाची, वारकरी शिक्षणाची माझी सुरुवातच माऊलीपासून झाली. माऊलीनेच मला त्या ठिकाणी, मी तर ढोरं सांभाळत होतो, पण माऊलीने मला घेऊन आली आमच्या तळ्यातल्या मारुती जागृत देवस्थानी माशेगावला. तिथं त्यांचं कीर्तन होतं. 1900 किती साले होते ते,
89 हा 89 हा प्रभुदेवा होते ना 1989 ला तिथून ते घेऊन आले. मोठा इतिहास आहे. त्यांच्या जवळ काही दिवस राहिलो. त्यांचीच माऊलींचीच कृपा, माऊलींच्याच कृपेने माऊलीच्या दारात गेलो. आणलं माऊलीनं आणि नंतर संभाळ देखील माऊलीनच. म्हणून माऊली ही काय असते तर अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. सेवाजनाधरी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हणजे माऊलीचं अंतःकरण त्या ठिकाणी मोठं आहे. अनेक माझ्यासारखे साधक त्यांच्याकडे राहिले. त्या काळामध्ये वारकरी शिक्षण संस्था नव्हत्या. आळंदी झाल्यानंतर काही तुरळक ठिकाणी ज्यांना त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा कळवळ आहे अशा महाराज मंडळीने त्या काही ठराविक ठिकाणी संस्था सुरू केल्या होत्या. आणि त्या काही पैशावर वगैरे नव्हत्या, फीवर नव्हत्या, तर त्या निष्काम वृत्तीने चालू झालेल्या होत्या. त्यामधले माऊलींची संस्था. आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी हा अशा पद्धतीनं असणारं वारकरी संप्रदायाचं ज्ञान व्हायचं, ज्ञान लाभायचं त्यांच्या संस्थेमध्ये. अशी निष्काम सेवा केलेले माऊली अनेक साधक घडवले, अनेक गुणीजन त्या ठिकाणी त्यांनी घडवले, कीर्तनकार घडवले. ते आज उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं, कीर्तन आता पूर्ण बोलू शकतो होताही महाराज, एवढं त्यांचं गुण आहे. उगाची चरणी ठेवी जे मास्ता हेची बरी काय वाणू आता मस्त कचरणी ठेवी तसे भरी वसान दिली आपल्या परिसे नेनो शिव कैसे जगाच्या कल्याणा देह कष्टविती. ही सगळाची सगळा अभंग जो लागतो तो अशा महात्म्यावरती लागतो. माऊलीवर, माऊलीसारख्या महात्म्यावर त्या ठिकाणी लागत असतो. आणि म्हणून आज ते कीर्तनाला उपस्थित आहे. तसं सुरुवात करतानाच जसं तोंड तुमचं विठ्ठल विठ्ठल म्हणतं तसे माझे हातपाय विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. कारण ते स्वरातले तज्ञ, तालातले तज्ञ, अभ्यासातले तज्ञ. परंतु मी नंतर लक्षात घेतलं की नातरी बालक बोबडा का वाकुडा विचुका आणि ते माऊली चोज करूनी माऊली रिझेजे. माऊलीला आनंद होतो. याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून परम भाग्याने त्या ठिकाणी ही सेवा आहे. आज माऊली उपस्थित आहेत गुरुवर्य, ज्यांनी ही सेवेला येण्याकरता या ठिकाणी पुन्हा ज्यांनी श्री गुरु गंगा भारती बाबांचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला आहे. गुरु महिमा, अगाध गुरु महिमा, गुरु गंगा भारती बाबांचं चरित्र. असे परमपूज्य आदरणीय वंदनीय राधाकृष्ण महाराज साबळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रंथ लिहिला महाराज, गुरुचरित्र, सुंदर प्रकारचा ग्रंथ त्यांच्या हाताने लिखित झालेला आहे. ते उपस्थित आहे. मला येण्याचं त्या ठिकाणी असणार तारीख दिलेली आहे. आमचे त्यांनी फोन केला, आमचे कुंडलिक भाऊ आहे का नाही, आमदारच आमदार आहेत ते. त्यांनी त्या ठिकाणी फोन केला, जांबाचेच का म्हटलं हो, समर्थांच्या तिथे त्या ठिकाणी ते आलेले. आणि त्यांच्या फोनमुळे, त्यांच्या निमंत्रणामुळे येण्याचा या ठिकाणी योग लाभलेला आहे. आल्यानंतर खूप मोठं स्वागत केलं. लाज वाटू लागली, एवढं मोठं स्वागत केलं. दिवे लावणं वगैरे. काय महाराज, तुम्ही किती वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी सेवा करता, किती आदर करता, हे तुम्ही त्या ठिकाणी व्यक्तिगत नाही, आमच्यात माऊली बघता.
आणि जसं माऊली आपल्या घराला आले आणि म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं सन्मान त्या ठिकाणी करता. उतरल्यानंतर फटाकडे वाजल्या दाना दाना दाना, आहे का नाही? म्हणजे हा तुमचा सन्मान आहे. तर कधी कधी कीर्तन होऊन जाताना दारुडे भेटत असतात, ते 2-4 शिव्या देतात. तेव्हा हे सगळे विरुद्ध दिशा वाटते. त्याचं कारण आहे, तुम्ही सन्मान केला माऊलींचा म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. सुंदर प्रकारचे सन्मान. ज्यांच्या घरी त्या ठिकाणी आलो, जेवण केलं. काय जेवण होतं दादा महाराज? पुरणपोळ्याचा स्वयंपाक. आमचे श्याम भाऊ आहे काय, त्यांची सुंदर प्रकारचा हा योग आहे. आणि या कीर्तनाच्या सेवेकरता टाळकरी त्या ठिकाणी आमचे नामदेव महाराज. बऱ्याच दिवसांनी भेट झाली ना, तरी पण लक्षात राहिलं माझ्या. त्याच पद्धतीने आम्ही पहिलं आळंदीवरून लिंबे वडगावला मृदंग वाजवायला यायचो. माऊलींना माहिती मी मृदंगाचारीच होतो, आळंदीतला सम्राट. मृदंग वाजवायला यायचो. आमच्या लिंबे वडगावचे हरिभक्त परायण गणेश महाराज, नाही ध्यानात येणं माझ्या, पण ते मला फोन केलं की दुसरंच सांगत असते ते. राम महाराज आहेत, गणेश महाराज आहेत. मृदंगावरती आमचे वैभव महाराज. सुंदर वैभव आहे बरं का तुमचं हे वाजवण्याचं. अत्यंत वजन आहे हातामध्ये, गोड कला आहे. आमचे हरिभक्त परायण हिरण महाराज, हिरामन महाराज, वा सुंदर. हरिभक्त परायण पांचाळ महाराज, दादा महाराज साबळे युवा कीर्तनकार, तेही या ठिकाणी कोठाळेहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पाठीमध्ये चोपदार महाराज आमचे हरिभक्त परायण, संतोष महाराज आहेत, अंकुश महाराज, जनार्दन महाराज, विठ्ठल महाराज, भाऊसाहेब महाराज, सगळे महाराज मंडळी आहेत, आहे का नाही? नागठाणचे मंडळी आलेले आहेत. खूप दिवस झाले आता भेट झाली पुन्हा या ठिकाणी, आहे का नाही? मानकरी म्हणतात हा, हाय म्हणायचं थोडं थोडं लक्षामध्ये. लिंबे वडगावकर सर्व मंडळी, सगळे भाविक भक्त, तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ त्या ठिकाणी मंडळी आहात. अशा पद्धतीनं असणाऱ्या त्या ठिकाणी येऊन आलेले आमचे स्वप्नील महाराज आहेत. सर्व महाराज मंडळ, माता मावड्या, आमचे विनेकरी दादा, आमचे हरिभक्त परायण या ठिकाणी बसलेले महाराज, विठ्ठल महाराज. तोडकी मोडकी जशी माऊली बुद्धी देते त्या पद्धतीनं आपण अगदी नियोजित वेळेमध्ये अभंगाचा त्या ठिकाणी भावार्थ बघण्याचा प्रयत्न करू, आहे का नाही? प्रभू महाराज तुम्ही लाडके होते आमच्या टायमाला माऊलींची. अत्यंत मला एक आनंद वाटला इथं. हे लहान लहान मुलं, तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून गावाचं स्वागत आहे बरं का. टाळी वाजून एकदा स्वागत. आमचे भागवतराव बोराडे, खराबे, भागवतराव खराबे या ठिकाणी उपस्थित आहे सर्व मंडळी. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम सुरुवात केली आहे. एकदा टाळी वाजून भजन करा. आजचा कीर्तनाचा 6वा दिवस, बरोबर आहे ना? तेच मुद्दाम विचारलं तुम्हाला. सगळे अगदी सावध येत आहे का नाही? सेवे करता येतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये त्या ठिकाणी असणार सुंदर प्रकारचा असणारा त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराय येतात. ज्यांना उपदेश करतात तो जीव आहे. म्हणजे अनुबंध चतुष्टय या अभंगामध्ये कोणताही ग्रंथ असला तर त्याला अनुबंध चतुष्टय असावं लागतात. अनुबंध चतुष्टयाशिवाय ग्रंथ हा नसतोच. अनुबंध चतुष्ट म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. ज्ञानेश्वरीला अनुबंध चतुष्टय. अधिकारी ज्ञानेश्वरीचा कोण आहे? अर्जुन अधिकारी आहे. विषय काय आहे तर कैवल्य रस ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्या ठिकाणी ब्रह्मरस वाढलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे, हा त्या ठिकाणी विषय आहे. फळ काय आहे? मोक्ष त्या ठिकाणी फळ आहे. संबंध काय आहे? अर्जुनाच्या निमित्ताने
अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशवनी श्रीराजे संसारा एवढे थोर वर्य फेडिले जगाचे. हा संबंध आहे, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. ग्रंथ म्हटला की त्याला अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध असावा लागतो. तसा जगद्गुरु तुकोबारायांचा प्रत्येक अभंग म्हणजेच ग्रंथ आहे, कारण त्याला अनुबंध चतुष्टय. ज्ञानोबारायांचं नुसतं ज्ञानेश्वरी नाही तर ज्ञानोबारायांचा हरिपाठ हा ग्रंथ आहे, त्यालाही अधिकारी आहे. नोहे नोहे ज्ञानोबारायांच्या हरिपाठातील प्रत्येक अभंग म्हणजे ग्रंथ आहे. प्रत्येक अभंग बघा तुम्ही, पहिलाच अभंग अनुबंध चतुष्टय त्याच्यामध्ये आहे का नाही. देवाची द्वारी शुभाक्षण भरी तेने मुक्तीचारी, अनुबंध चतुष्ट सांगितलेला आहे. हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? आसोनी संसारी जिवे वेगू करी. हरिपाठाचा विषय काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फळ काय आहे? पुण्याची गणना कोण करी, किंवा तेने मुक्तीचारी साधी येण्या फळ आहे. संबंध काय? ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा, हा संबंध आहे त्या ठिकाणी. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध ज्यामध्ये आहे त्याला ग्रंथ म्हणा. तसं जगद्गुरु तुकोबारायांचा प्रत्येक अभंगच ग्रंथ आहे. नुसता गाथा ग्रंथ नाही तर प्रत्येक अभंग ग्रंथ आहे. म्हणून मी सेवेला घेतलेला अभंग हा ग्रंथाच्या रूपानेच आहे, कारण याच्यामध्ये अधिकारी आहे. कोण आहे अधिकारी? तर ज्यांनी उपदेश केला आहे ते अधिकारी आहेत. उपदेश केल्यानंतर श्रवण करण्याचा अधिकारी कोण आहे? तर मानवी जीव अधिकारी आहे. 84 लक्ष योनीमध्ये जो त्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा उपदेश, ज्ञान ऐकणारा जर अधिकारी कोण असेल तर तो म्हणजे मानव आहे. 83,99,999 योनी उपयोगाच्या नाहीत, त्याच्यामध्ये मानवाची योनीच फक्त उपयोगाची आहे. म्हणून तोच त्या ठिकाणी हे ज्ञान ऐकण्याचा अधिकारी आहे. आणि विषय काय आहे? देवाला शरण जाणं. फळ काय आहे? तर तो देव त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख निवारण करील, हे फळ आहे. आणि त्या ठिकाणी पुन्हा संबंध सांगितला. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, मी तसं सांगत नाही, पाठ करून तुम्हाला सांगत नाही, दुसऱ्याचं ऐकून सांगत नाही, तर अनुभव घेऊन सांगतो. आणि जे अनुभव घेऊन सांगतात ना तेच खरे संत असतात. विठ्ठल एक वर्ग असा आहे तो स्वतः अनुभवही येत नाही आणि सांगतही नाही. एक वर्ग त्या ठिकाणी असा आहे की तो अनुभव येतो पण सांगत नाही. किंवा एक वर्ग असा आहे तो नुसतं दुसऱ्याला सांगतो पण त्याला अनुभव नसतो. पण संतांचा वर्ग असा आहे, पहिला अनुभव घेतो आणि दुसरा अनुभवाले ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी द्रवी जैसी रेगोन्या नानारसी रस स्वादासी चाखो नेणे. द्रवी म्हणजे तिला आपण पळी म्हणतो. आता ज्ञानोबरायांच्या 56 भाषेचा केला शे गौरव. ज्ञानोबरायांची जी ज्ञानेश्वरी आहे ना तिचा 56 भाषेचा गौरव आहे. महाराष्ट्रातल्या 56 भाषा, मराठवाड्यातली भाषा जास्त आहे त्याच्यामध्ये. ना तरी चेवोची नाही, ही चेव शब्द पश्चिम महाराष्ट्रात आमच्या आळंदी, आपल्या आळंदीकडे जर म्हटलं तर लोकांना कळत नाही चेव म्हणजे काय.
आपलीकडे चिव म्हणजे जागे, तिकडे चिव म्हणजे ते म्हणते म्हणजे काय अनगडे. आपलीकडे म्हणतात ना लय वपाय लागले बाई, तिकडं जर म्हणलं वपाय लागलं की त्यांना कळत नाही. तिकडं ओपीनं म्हणजे इकीनं. लिंगसा काराळा गाव आहे चरोलीला, तिथलं एक कुटुंब होतं त्या टायमाला तिथं सालानी त्या चरोलीला मधुकरी मागायला गेलो. ती जी बाई होती त्या तिथं काम धरलेल्या माणसाची पत्नी आणि मालकीन दोघी जणी बसलेल्या होत्या. मालकिनीचं घर बांधणं चालू होतं. ती भिंत बांधली महाराजांनी, ती सहज म्हणली ती बाई आपल्या इकडची बाई, किती भिंत वपायली माय, किती घर वपाय लागली. वपाय लागलं म्हटल्यानंतर मालकिनीची तळपायची का मस्तकाला गेली. ती म्हणे तू तर आमचं घर वपायला निघलीस. आणि ते दोघीचे भांडणं सुरू झाले. ती म्हणे बाई मी काय वाईट थोडंच म्हणते, वपाय लागली ना खरं. ती म्हणते तू तर वपायला निघली. म्हणजे दोघी भांडायला लागल्या. तेवढ्यात मधुकरी आमची गेली तिथं. आम्ही म्हणलो हे नेमकं चाललंय काय तुमचं, बघा ना म्हणे बाई. महाराज बघा म्हणे ही बाई वपाय लागलं म्हणते, घर म्हणजे काय वपायचंय का आमचं घर. मी म्हणलो थांबा थांबा, ते आमच्या भागातले आता. म्हणलो ताई वपायलं म्हणजे शोभून दिसायला लागलं, ती आमची भाषा आहे. आणि इकडं वपायलं म्हणजे विकायला लागलं. तसं ज्ञानेश्वरीमध्ये वपन हाही शब्द आहे, ज्ञानेश्वरीमध्ये चो हाही शब्द आहे, म्हणजे 56 भाषेचा गौरव आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात ना तरी द्रवी जैसे रेगोन्या नाना रशी. ती जी द्रवी असते ती पळी असते, अनेक रसामध्ये जाते, पण खिरीमध्ये जाते, आमटीत जाते, गुळाण्यात जाते, बासुंदीमध्ये जाते. आणि तिला जर विचारलं बाई बासुंदीची चव कशी आहे, तर ती म्हणते मला माहित नाही. आणि तू वाढीती ना लोकाला, तर ती म्हणते मी फक्त दुसऱ्याला वाढते, पण मला त्याची चव सांगता येत नाही. आहे का नाही. ही जशी द्रवी असते ती दुसऱ्याला वाढते, पण तिला चव माहीत नसते. हा एक त्या ठिकाणी वर्ग आहे, तो अनुभव घेत नाही आणि त्याला माहिती नसतो. एक वर्ग असा आहे तो फक्त जगाला सांगतो, पण तो स्वतः मात्र करत नाही. जसं किलोमीटरचा दगड आहे, तो किलोमीटरचा दगड सांगतो आपल्याला. मंठा किती किलोमीटर आहे, 3 किलोमीटर. त्या दगडाला विचारलं बा मंठ्याला कधी गेलता का, त्याला बाप जन्मी कधी मंठ्याला गेलो. सांगतो कसं ते, मग तुम्हाला जायचं तर जा, सांगणं हे काय माझं काम आहे. तसं एक वर्ग आहे आल्यानो संसारा. त्यांना विचारलं आषाढीच्या दिवशी तर तुम्ही रानात होते, सरकीला येत होते, ते म्हणले मी फक्त सांगत असतो. तुम्ही जा. एक वर्ग फक्त तो सांगतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. पण एक वर्ग असा आहे संतांचा, तो नावेसारखा आहे. ती जी नाव असते ती पाण्यात स्वतः तरते आणि नंतर दुसऱ्याला तारते. सतरती सतरती स इतरांश तारयती, त्याचं नाव संत आहे. जसं नाव स्वतः पाण्यात तरल्याशिवाय दुसऱ्याला तारायला ती त्या ठिकाणी असणारं सिद्ध होत नाही, तसं आपण तो ब्रह्मरस सेवन केल्याशिवाय दुसऱ्याला आपण सांगू शकत नाही. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे. माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे. वा. मग अनुभव घेतला. टाळकरी अगदी तयार आहेत बरं का. विषय अगदी त्यांना सगळ्यांना कळतो. नाहीतर कधी कधी कुठं कीर्तन आपण चांगलं चिंतन सांगावं आणि प्रमाण भलतं दुसरंच असतंय. एका ठिकाणी कालेचं कीर्तन चालू आणि मी ते सांगत होतो, म्हणलं वसुदेव त्या ठिकाणी असणाऱ्या यमुनेमधून जात असताना घोटे एवढं पाणी आलं, नंतर ते पाणी गुडघे एवढं आलं, नंतर कमराला लागलं, नंतर ते पाणी पोटाला लागलं. म्हटल्याबरोबर एक जणांनी प्रमाण उचललं, या पोटा कारणे गा झालो पांगील जन. त्याच्यावर बोलू कसं म्हणलं. आणि नाही बोललं तर ते कीर्तन झाल्यावर म्हणजे आमचं प्रमाण आवडलं नाही का तुम्हाला, का जमलं नाही आमचं. त्यांनी वेगळा शब्द वापरला. म्हणलं तो साष्टांग दंडवत घालतो तुला. असं काही कीर्तनात विसंगत देऊ नको म्हणायचं. असं जसं पाडाचा आंबा पाडायचा असल्यानंतर असा नियम धरला पाहिजे. नियम धरून मारल्याबरोबर पाडाचीच कैरी केली पाहिजे.
नाहीतर एखादा असा मारतो, असा नियम राहतो त्याला की ती कैरी बाजूलाच राहते, दुसऱ्या 10-12 कच्च्या पाळीतो आणि ती पाळायची ती तशीच राहते. पण प्रमाण असं झालं पाहिजे महाराज, त्याला पोषक प्रमाण म्हणतात. तो का म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव. महाराज म्हणतात अनुभव घेतला आणि मग सांगतो. सेवितो हा रस वाटितो आणि साऊंड सिस्टम. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रामभरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले पहिल्यांदा आम्ही सेवन केला आणि नंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी वाटतो. तुम्ही घ्या. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोन्या. म्हणून महाराज म्हणतात मला अनुभव आला आणि नंतर मी जगाला सांगितला. अभंगाच्या शेवटच्या कार्यामध्ये सांगितलं, सादर केलेलं आहे. तो कमाने साक्षी वा. तो कमाने साक्षी शेवटचं कडवं म्हणल्यावर आता झालं का नाही विठोबा? शेवटचं कडवं घेतलं मुद्दाम जरा बरं वाटतंय, माणसाला वाटतंय आलंय आता. सज्जनांनो, या अभंगाची संगती अशी आहे. तुम्हाला वाटलं हे शेवटच्या कडव्यात कसं काय गेले महाराज, पण एक असा प्रकार आहे महाराज, अभंग मोठ्याचा आहे आणि मोठ्याचा जे वाडा असतो ना तर त्याला अनेक दरवाजे असतात. निदान 2 का होईना दरवाजे असतात. एक पुढचा दरवाजा आणि मागचा दरवाजा. कधी कधी पुढच्या दरवाजाने त्या वाड्यामध्ये प्रवेश करण्याच्या ऐवजी मागच्या दरवाजाने पण करता येतो. तशी ही अभंगाची संगती अशा पद्धतीची आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. का उपदेश करतात? तुमच्या आमच्यासारखं नुसतं लोकांना उपदेश करतात का? आणि जर अधिकार नसताना उपदेश केला तर तो फळाला जात नाही, फळल्या जात नाही, त्या उपदेशाचा उपयोग होत नाही. एक नाही का बिड्या वारणारा बाप, त्या सकाळी सकाळी त्या मुलाला सांगतो, त्या ठिकाणी असणार आहे मुला, त्याच्या मुलाला सांगत असतो, बाबडे म्हणले ही बिडी पेटून आण. तर त्या ठिकाणी तो मुलगा घेतो आणि त्या विस्तावरती बिडी पेटून रोज त्या बापाला देतो. देत असताना त्या मुलाला असं वाटतं की ज्या अर्थी आपला बाप विळाचे 2-2 कट्टल बिड्या ओढतो, त्या अर्थी तुका म्हणे येते काहीतरी बिडीत काहीतरी असलं पाहिजे.
आणि मग तो मुलगा एक दिवस ती बिडी पेटून येता येता 2-3 झुरके मारतो मध्येच. 2-3 झुरके मारल्यानंतर बापाच्या हातामध्ये बिडी देतो. बाप तो बिडी घेतो आणि त्याला ती ओली लागते. तर त्यावेळेस तो म्हणतो, का रे बिडी वळली का काय म्हणे, एक ओली कस काय झाली म्हणे, बिडी वळली का? तो ते खोटं बोलतं, नाही म्हणत ओली कस काय झाली. ते म्हणे, पप्पा काय झालं, ते विस्तावर धरल्यामुळं तिनं पाठीमागं सू केली म्हणजे त्याच्यामुळं ओली झाली. आता ते बाप तैसा बेटा मूर्खा गाढवा, बिडी तशी कशी ओली होईल? काहीतरी म्हटले तो वळली असेल, झुरके मारले. गाढव कुठला? बिडी उडीत असतात का? व्यसन करीत असतात? मूर्ख गाढव, नालायक हे गाढव आहेस. पोरग म्हणलं, ते थांबलं ते बी बिलिंदर होत. ते म्हणलं, मी 2-4 झुरके जर उडून गाढव झालो तर तुम्ही गाढवाचे बाप येत. कारण मी 2-4 झुरके वाढल्यानंतर गाढव झालं तर तुम्ही 2-2 कट्टल वाढता. तुम्ही तर मोठे गाढव आहेत ना. मग सज्जनांनो, उपदेश करायचा असेल तर ती पात्रता असावा. पात्रतेविना केलेला उपदेश व्यर्थ आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, आम्ही तसा उपदेश, कोरडा उपदेश करत नाही. तुका म्हणे, साक्षी आले तरी केले प्रगट. उपदेश करण्याकरता अधिकार असावा लागतो महाराज. जगद्गुरु तुकोबारायकडे अधिकार आहे, महाराजाकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, त्याग आहे. त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारांना ज्यांना उपदेश करायचा आहे त्यांचा हिताचा कळवळा आहे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून बाळा. आणि उपदेश करणारा मोठा असावा लागतो. सज्जनांनो, गुरुनी शिष्याला उपदेश केला पाहिजे, मालकाने नौकराला उपदेश केला पाहिजे, गुरुजीने विद्यार्थ्यांना उपदेश केला पाहिजे, पतीने पत्नीला उपदेश केला पाहिजे, बापाने मुलाला उपदेश केला पाहिजे. उपदेश करण्याकरता अधिकारी, ज्ञानी आणि मोठा असायला पाहिजे. आपल्या ह्या संपूर्ण जगाला ज्ञानाचा उपदेश पहिल्यांदा जर कोणी केला असेल तो म्हणजे त्या ठिकाणी देवाने, श्रीकृष्ण परमात्म्याने केलेला आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला कृष्णम वंदे जगद्गुरु. पहिले जर जगद्गुरु कोण असेल तर ते श्रीकृष्ण परमात्मा आहे. दुसरे जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु तुकोबाराय. पहिले जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा का? कारण त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी अर्जुनाच्या रूपाने गीतेमधून त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. म्हणून ते पहिले त्या ठिकाणी जगद्गुरु ठरतात. विठ्ठला विठ्ठल. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर वजे फेडिले जगाचे. अर्जुनाला कोड निर्माण झालं, अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो, देवा मला हे काही कळत नाही, आहे का नाही. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढचेतः यच्छ्रेषा निश्चितं ब्रूहितं मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वं प्रपन्नम्. अगोदर उपदेश केला नाही. जेव्हा अर्जुन म्हणला, देवा हे उचित काय नसपुरे जे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. अर्जुन म्हणतो बरं का, तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, पाशीची वस्तू असे न दिसे जैसे. देवा मला मोह झालेला आहे. आणि म्हणून उचित काय अनुचित काय आता अशा प्रसंगामध्ये मला त्या ठिकाणी काही कळत नाही देवा. आणि तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तुची सदा रक्षिता आपदे आमते. ना तरी अपत्याते माय, सांडोनी जरी जाय, तरी ते कैशनी जिये. हा, कैशनी जिये या परी. जर अपत्याला माईनच टाकून दिलं कचरा कुंडीमध्ये तर ते कसं जिवंत राहील. जैसा शिष्याते नेणे आवेर, जर सद्गुरु खरे असतील तर ते शिष्याचा आवेर करणार नाही. आणि म्हणून देवा तूच आमची माता, तूच पिता, तू गुरु बंधू पिता, इष्ट देवता तू आमची आहे. आणि तुझ्या वाक्य वाचून हा शोक न जाय. आणि तुझ्या वाक्य वाचून, तुझ्या ज्ञाना वाचून येत पृथ्वी तळ आपू होईल, महेंद्र पर हे पाविदेल, परी हा मोन फिटेल मानशीचा. इथं पृथ्वी जरी मिळाली, राज्य जरी मिळालं, महेंद्र पदही जरी मिळालं, पण तुझ्या उपदेशाशिवाय माझा मोह जाणार नाही. म्हणून मला उपदेश करा. आणि असं म्हटल्यानंतर मग मात्र देवाने अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. अशोच्या नमोसोचस्तुम प्रज्ञावादंश भाससे, गतासूनच नानु शोचती पंडिता. पंडिताच्या गोष्टी बोलतोस पण पंडित नाहीस.
हे उचित काय अनुचित काय हे झाला त्या ठिकाणी तुला कळत नाही. आणि म्हणून तू जरी त्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी बोलत असला पण अर्जुना मोह धरले ऐशी होईल असता प्रतिष्ठा जाईल आणि इहे लोके अंतरेल इहे केशी. म्हणून या हृदयाचे ढिल्लेपण येथे निकयाशी नव्हे कारण जे संग्रामी पतन जाण क्षत्रियाशी. हा उपदेश आहे. तुम्ही चिंतनीय माणसे सगळे इथं बसलेले माऊली आहेत म्हणून सांगायला. अर्जुना जर यांचा तू मोह धरला, तुझे म्हणायला लागला ना गुरु हातवा ही महानुभावा, हे जे माझ्या समोर आलेले ते गुरु आहेत, माझे आजोबा आहेत, त्या ठिकाणी द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, महानुभावांना मारल्यानंतर पाप होईल. हे गुरु आलेले आहेत पण इथं तुझा थोडाच पाठ घ्यायला आलेले आहेत. तर इथं तुझा पाठ घ्यायला आलेला नाही, ते प्रतिपक्षी आणि अधर्माच्या बाजूने साथ द्यायला आलेले. अर्जुनाला बोध करतात. वेळेच्या अभावी त्या ठिकाणी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बोध केलेला आहे. अर्जुना तू मारणारा नाही, ते मरणारे नाहीस, मरणारे नाही. तू कोण मारणारा, ते कोण मरणारे. न त्वेवहाम जातुनासम न त्वमनेने जनाधिपहा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वरूप सांगितलं. शरीराचं स्वरूप काय आणि आत्म्याचं स्वरूप काय दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. शरीर काय वासांशी जीर्णानी यथा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन हे वेळीजे तैसे देहांतराचे स्वीकारीजे चैतन्य. अरे शरीर म्हणजे जीर्ण वस्त्रासारखं आहे. जरी तू यांना मारलं नाही तर हे मरणारच शेतकरी ना कधी. उपजे ते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे. आणि हे घटिका यंत्र जैसे प्रे भरमेगा, याचा स्वभावच आहे. या शरीराचा स्वभावच आहे नाशिवंत. याला आश्रय नाश, स्वभाव नाश आणि परता नाश त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहार्यते न तुम शोचितुम अर्हसि. तू शोक करू नको. आणि ज्याच्याबद्दल शोक करतो ना ते जो आत्मा आहे तो कसा आहे. न जायते न म्रियते कदाचिन नायम भूत्वा भवितवान भूया. तो जन्मालाच आला नाही तर मरायचा त्या ठिकाणी असणारा संबंधच येत नाही असा उपदेश करतात. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलं, कर्म संन्यास सांगितलं. चौथ्या अध्यायामध्ये, पाचव्या अध्यायामध्ये, सहाव्या अध्यायामध्ये योग सांगितला. सातव्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुषाचं त्या ठिकाणी ज्ञान सांगितलं. आठव्यामध्ये किंतत ब्रह्म किम ध्यात्म अशा पद्धतीनं 8 प्रश्न सांगितले. नवव्यामध्ये इति उह्यतमं शास्त्रम अध्यात्म त्या ठिकाणी असणारं ज्ञान सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये विपुदी सांगितले. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन. 12व्यामध्ये भक्तियोग. 13व्यामध्ये त्या ठिकाणी असणारा संपूर्ण अशा पद्धतीचा असणाऱ्या क्षत्र काय, क्षत्रज्ञ काय याचं त्या ठिकाणी ज्ञान सांगितलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी असणारा संसार रूपी वृक्ष सांगितला. वा ऊर्ध्व मूलमद शाखम श्वतम प्रावृयम छंदम शेष परनामी असतं वेद सवेदवीत. आता गुरूंचाच आशीर्वाद असल्यास तिथं काय कमी. 16व्यामध्ये आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती सांगितली. 17व्यामध्ये यज्ञ, दान, तप, धर्म 3 प्रकारचे सात्विक, राजस, तामस सांगितलेलं आहे. आणि 18वा अध्याय हे संपूर्ण सार परत सांगितलेलं आहे कर्म पद्धतीने. आणि संपूर्ण गीता झाल्यानंतर सांगितलं सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा त्याग कर, त्याग कर. कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको. मला शरण ये, मला शरण आला ना सगळं तुझं पाप त्या ठिकाणी संपलं. नोहे नोहे तू त्या ठिकाणी मारणारा नाही, ते मरणार नाही. फक्त तू मला शरण येऊन माझं स्वरूपाची ओळख करून ज्ञान करून तू युद्ध कर. विठ्ठला विठ्ठला. गीतेसारखा त्या ठिकाणी वेदाचं सगळं सार त्या गीतेमध्ये आलेलं आहे. तो गीतेसारखा ग्रंथ तुम्हाला अर्जुनाचं निमित्त करून सांगितलंय. कारण का सांगितलं, 4व्या अध्यायामध्ये सांगितलंय म्हणजे लोकांना मी सांगू शकत नाही. कारण वा जो मज होय तुम्हाला अनन्य शेर नाहीस म्हणून मी तुला सांगतो. कारण हे ज्ञान मी पहिलं सूर्याला सांगितलं, सूर्याने इक्ष्वाकुला सांगितलं, मनुला सांगितलं. नंतर राजर्षी जाणते झाले पण पुढे चालून कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. त्याच्यानंतर फक्त तूच मला ज्ञान सांगण्याकरता अधिकारी झाला. गाय दूध देते महाराज, पण डायरेक्ट जर गाईच्या कासेमध्ये हात घालून दूध काढायचा प्रयत्न केला तर लात मारते का दूध देते. वा सगळे शेतकरी वर्ग आहेत आपण. मग गाईचं दूध काढण्याकरता गणेश महाराज काय करावं लागतं.
वगारू वासरू सोडावं लागतं. वासरू सोडलं की गाय लगेच त्या ठिकाणी काय पाहणं ते दूध त्याच्या असणाऱ्या कासामध्ये येतं आणि तो सोडणारा वासरू सोडणारा शेतकरी एवढा चतुर असतो. तिचं जेव्हा दूध त्या स्तनामध्ये आलं एकदा पिळून बघतो, अरे गाय आता काय झालेली आहे, पाणलेली आहे. हा बरोबर आहे ना, दूध आलेलं आहे आणि तो ताकदीनं त्या वासराला ओढतो आणि कुंट्याला बांधून टाकतो आणि ती चेरवी म्हणा ते जग म्हणा काय असेल ते भांड घेतो आणि दूध काढतो. सरा ते सगळं दूध काढतो आणि सगळ्या स्तनाची चिपटी झाली, कासात काही नाही राहिलं की मग तो वासरू सोडून देतो प्यायला. ते वासरू म्हणत असेल ना, धन्या शुभम करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा. कारण दिवसभर मी हंबरत होतो गोठ्यामध्ये, गाय हंबरत होती रानामध्ये. सौसंजाला भेट झाली, कसं तरी तू उशिरा मला सोडलं. आमची कधीतरी स्तनाची तोंडाची भेट झाली, कुठंतरी तिनं पाहणं सोडला आणि मला आकडून सगळं दूध काढून घेतलं रे बाबा, तुझं कल्याण. सांगायचं तात्पर्य एक मला उदाहरण सांगायचंय की वासरू सोडल्याशिवाय गाय दूध देत नाही. का बरं देत नाही? कारण वासरू तिला अनन्य आहे म्हणून. तसं अर्जुन देवाला अनन्य भक्त होता म्हणून अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली, तुमच्या आमच्या नाही. आहे का नाही? मेघ वर्षाव करतो पण चातक पक्षासाठी वर्षाव करतो. ज्ञानोबा राय म्हणतात, चातकासाठी केलेला वर्षाव तो वर्षाव पाहुणा आहे, पण चातकाची तहान केवढू शके, पण त्याच्यामुळे संपूर्ण जग तृप्त होतं. संपूर्ण जग तृप्त होतं. चंद्र अमृत देतो, चकोरामुळे देतो, पण सगळ्यांना ते अमृत त्या ठिकाणी मिळत असतं. तसं अर्जुनाच्या रूपाने सांगितलेली गीता ही सगळ्यात आम्हाला त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त झालं. ती गीता आपल्याला कळाला म्हणून संतांचा अवतार आहे. विठाला देव मोठा आहे म्हणून देवाला उपदेश करण्याचा अधिकार आहे. किती मोठा आहे महाराज तो? गतीर वरदा प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम म्या बोलविल्या म्या चालविल्या सुरे चाले. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. तुझ्या सते वेदाची बोलणे, तुझ्या सते वेदाची बोलणे, तुझ्या सते वेदाची बोलणे, सते वेदाची बोलणे. सूर्याची चालणे तुझ्या सूर्याची चालणे तुझी आंबळे, सूर्याची चालणे तुझी आंबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा वा, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्ते. महाराज कीर्तन हे अर्ध सगळं टाळकरवर असते. आणि आयसा तू ब्रह्मांडाचा धनी तो परमात्मा एवढा मोठा येतो. पर्वती बैसका समुद्री रेखा पृथ्व्या बते भूते व्हावी ही आज्ञा माझी. पर्वताने बसलेलं उठायचं नाही, समुद्राने रेखा ओलांडायची नाही. कितीही पाऊस पडला तर समुद्राचं पाणी वाढत नाही आणि किती दुष्काळ पडला तर ते आटत नाही. त्याचं कारण भगवंताची त्याला आज्ञा आहे. सूर्याने उगवायचं मावळायचं, त्याने कधी त्याचा नियम सोडायचा नाही, ही सूर्याला भगवंताची आज्ञा आहे.
कधी असं झालं का म्हणजे आज 11 वाजत आले पण बुवा सूर्यच उगवला नाही. कसं काय नाही उगवला म्हणले त्याच्या मेवणीचं लग्न आहे तिकडे गेला असं. असं कधी झालंय का? नाही होणार. का नाही होणार? त्याचं आपण बिल भरतो म्हणून होणार नाही. बरोबर आहे काय? नाही. त्याचं बिल भरत नाही, तो कधी बिल मागायला येत नाही आपल्याला त्याच्या प्रकाशाचं. परंतु ते होत का नाही तर त्याला देवाची आज्ञा आहे. अग्नीनं तापायचं ही देवाची आज्ञा आहे. वाऱ्याने सारखं वाहत राहावं ही देवाची. वारं जर थांबलं तर श्वासोश्वास बंद पडतील, आहे का नाही त्या ठिकाणी. आणि प्राण माणसाचा राहणार नाही म्हणून वाऱ्याला सांगितलेलं आहे थांबायचं नाही कुठं, वाऱ्याने वाहत राहायचंय, अग्नीनं तापायचंय. त्याच पद्धतीनं पर्वताने बसलेलं उठायचं नाही, कुठेही त्या ठिकाणी इकडं तिकडं जायचं नाही. पर्वती बैसका न संडावी, नाहीतर जर पर्वत चला म्हणले खाली आल्याला सप्ताह सुरू झालेला आहे आणि जवळचा एखादा पर्वत जर निघला कीर्तनाला, मधल्या लोकांचं गावाचं काय होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी पर्वताने बसलेलं हे करायचं नाही, तो परमात्मा मोठा आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला उपदेश, पहिल्यांदा उपदेश, दुसरा वेद मोठा आहे महाराज. एखाद्याने देवाला नाही मानलं तरी चालेल, पण जो वेद निंदिक हा नास्तिक म्हटलेला आहे. कारण वेद मोठा आहे म्हणून म्हटलेलं आहे, जया अथी आपली कृपा त्याने वेदाची आणि रूपा आनंद कीजे. ज्याला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्याने वेदातल्या ज्ञानाप्रमाणे वागलं पाहिजे. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती पर्वती माऊली जगा. वेदाला माऊली म्हटलेला आहे. वेदाचं ज्ञान त्या ठिकाणी महान आहे म्हणून वेद मोठा आहे. दुसरा उपदेश आपल्याला वेदाने केलेला आहे. परंतु ज्ञानोबरायाने वेदाची देखील त्या ठिकाणी थोडेफार उणीव काढलेली आहे. माऊली म्हणले वेद संपन्न होय ठाई, कृपण व्हायचा आन नाही, कानी लागला तेही वर्णाच्या. देवाने उपदेश केला पण अर्जुनासारख्या भक्ताला उपदेश केला. म्हणून वेदाने उपदेश केला. वेदाने उपदेश केला पण वेदाने 3च वर्णाला अधिकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र आणि स्त्रियांना वेदाने लांब ठेवलं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात वेद संपन्न आहे, भरपूर ज्ञान आहे, परंतु थोडा काय कंजूस आहे. जसा एखादा मनुष्य श्रीमंत असावा पण थोडा कंजूस असावा, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून श्रीमंत आणि उदार असला पाहिजे. जसं ज्ञानोबरायांची ओवी आहे का नाही, सुगरणी आणि उदार, जेवणारी आणि रसत्नी. बाई सुगरण असावी स्वयंपाक करण्याकरता, वाढण्याकरता बी ती उदार असावी. नाहीतर स्वयंपाक सुंदर केलाय, पंचपक्वान्नाचं जेवण केलंय, पण पाहुणे जेवायला बसल्यानंतर वाढू का, हवं का, खातान का, तुम्हाला पचन का, वाढतीच कशाला, काय पत्रवड्या खावा. महाराज असं त्या ठिकाणी आम्हाला अनुभव आला. आषाढी वारीमध्ये आम्ही ते आपलं सोपान काकाचं गाव सासवडला गेलो. दिंडीमध्ये एक ब्राह्मण आले आम्हाला बोलायला, म्हटले आमची तर द्वादश सोडायला. तर त्या दिंडीवाले मालक कोळकर महाराज म्हणजे पोरं इथं जेवतात. तिथं म्हणलं इथं काय वरण चपाती, तिथं म्हणलं जरा भारी असेल त्याची. होतं बी. आम्ही 4-5 जण गेलो. महाराज तरुण वय, मृदंग वाजवलेला घाटामध्ये, एकादशी. आणि जेव्हा आम्ही तिथं जेवायला, आता ब्राह्मणाचं घरचं जेवायला बसलो, थोडं ते पात्रावर वाढलेलं, ते थोडा वाढलेला भात वगैरे आम्ही पहिल्याच घासात सगळं खाऊन टाकलं. आम्ही असे सगळं खाऊन टाकलं. मग ते थांबा मुलांना वाढलं महाराज, अर्धी चपाती वगैरे वाढली. मी काही त्यांची निंदा नाही करायचो, पण स्वयंपाक एवढा सुंदर झालता, भाज्या बी सुंदर झाल्या होत्या, पण ते वाढायला काय होतं, चमच्या. आता आम्ही मोठ्याल्या वर्गाने पडीला खाणारे माणूस, चमच्याने काय होतंय आम्हाला, चमच्याने भाजी वाढायची, चमच्याने ते श्रीखंड वाढायचा. आम्ही ते पुढे गेले की असंच खाऊन टाकायचो. मग एकामेकाकडे बघायचो तर आता काय खावा. पुन्हा ते नंतर वाढायला रे हवं का म्हणून लागल्या पोळी. आता अर्धीच पोळी खाली, पुढं हवं का. 5-5, 6-6 पोळी दणकिणारी माणसं अर्ध्या पोळीत हवं का म्हणलं. आता काय खावतच काय का, पत्रवड्या खाऊन टाक. स्वयंपाक सुंदर झाला होता. तसं ज्ञानोबराय म्हणतात सुगरणी, बाई सुगरण असावी पण वाढण्याकरता उदार असावी. तसं वेद सुगरण आहे, वेद श्रीमंत आहे, संपन्न आहे, पण त्याच्या ठिकाणी कंजूसपणा निर्माण झाला. आणि हे वेदाची उणीव भरून काढण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. वेदाने सगळ्यांना अधिकार दिला नाही, ज्ञान सांगितलं, पण कानी लागला तेही वर्णाच्याची. आणि ही वेदाची न्यूनता फेडण्याकरता साधू संतांनी सांगितलं, आता या रे लहान
सगळे या. तिथं वर्णाचा, जातीचा, धर्माचा, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, लहान असो, थोर असो, सगळ्यांना सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते वा. टाळी वाजवा एका टाळ करा. देवीच्या देठापासून म्हणावं लागतं. सकळ अशी येथे आहे अधिकार. साधू संतांनी कुणाला नाकारलं नाही. घटनात यावे शुद्ध होऊन जावे, घटनात यावे शुद्ध होऊन जावे, जाऊन पेटवावे चोखावेला, हो, जाऊन पेटवावे चोखावेला. घटनात यावे शुद्ध होऊन जावे, घटनात वा. कोणी या, खट या, नट या, शुद्ध होऊन जा. आपीचे सुदुराचार. निस्ता दुराचारी नाही तर दुराचार्यातला दुराचारी असला तरी चालतो. वा. का दुराचारी? विषयी आसक्त. विषयी आसक्त असो, दुराचारी असो, आधी करुणी वेश्याही म्हटलेला आहे. तर याच्या पुढे पुन्हा काय सांगायचे? एवढे जरी दुराचारी कर्म करणारे असले तरी देखील भक्ती मार्ग सगळ्याकरता खुला आहे. आणि तो परमात्मा सगळ्याकडे करता विटेवरती पाय जोडून उभा राहिलेला आहे. या सगळे या. आणि म्हणून इतर देवाला आपण गेल्यानंतर लांबून दर्शने त्या ठिकाणी देवाच्या पायावर नाही, पण पंढरीचा पांडुरंग परमात्मा सांगतो सगळे या. तुम्हाला वाट पाहे उभा बेटीची सगळ्याकरता तो उभा राहिलेला आहे. कोणी या. वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी. सगळ्यासाठी उभा राहिला म्हणून जगद्गुरु तुकोबरायाने साधू संतांनी सगळ्यांना अधिकार दिला. आणि म्हणून या कलियुगामध्ये संतच मोठे झाले. देवापेक्षा, वेदापेक्षा संतांचा अधिकार मोठा आहे. वा. तुकोबराय किती मोठे आहेत तर स्वतः तुकोबराय म्हणतात, अनुरेनु या थोकरा तुका आकाशा एवढा. म्हणून तुकोबराय मोठे येत कारण ते साधू आहेत, ते संत आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी संत सगळ्यात मोठे असल्यामुळे संतांचा अधिकारी उपदेश करण्याचा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सगळ्या जडजीवांना त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या अधिकारी कोणी असो सगळ्यांना अधिकार देऊन उपदेश करतात की तुम्ही देवाला शरण जा. अभंगाच्या पहिले
शबाश वा. वा, टाळी वाजवा मुलांनो, वा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने उपदेश केलाय. या अभंगामध्ये पहिल्या कडव्यामध्ये पहिला शब्द आहे म्हणून. हा जो म्हणून शब्द जो आहे ना, व्याकरणाच्या दृष्टीनं उभयन पद आव्य आहे. उभयन पद आव्य म्हणजे त्या ठिकाणी दोन शब्दांचा त्या ठिकाणी किंवा दोन वाक्याचा संबंध जुळवल्या जातं, त्याला उभयवयन पद आव्य असं म्हटलं जातं. आपल्याला शिकवलं होतं ना व्याकरण, याला उभयन पद. तो ती ते हाय हे तत्वदर्शक सर्वनाम आहे. तो ती ते हाय हे. तसं पण परंतु आणि म्हणून हे काय आहे, उभयन पदावे आहे. महाराज त्या ठिकाणी असणारं असं म्हटलं जातं, एक उदाहरण अशा पद्धतीचं की सकाळी सकाळी एका गावामध्ये खादीचे कपडे घातलेले माणसं त्या ठिकाणी गाडीतून उतरले. त्या गावातला मनुष्य प्रातःकाळी पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी दगड घेऊन बहिर दिशेला जात होता. ते लोक खाली उतरले आणि झटकीत होते. कुठले म्हणजे लांबचेत आम्ही, तिकडचे परभणीचे. बरोबर, एवढ्या सकाळी सकाळी परभणीची गाडी या ठिकाणी एवढ्या सकाळी सकाळी का बरं आले? त्यांनी त्या ठिकाणी का बरं आले विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे बघा तुमच्या गावातले ते शामराव नाहीत का? ते म्हणले हो. त्यांचा मुलगा डॉक्टर झालेला आहे. म्हणले हो. हे आमचे भीमराव नाहीत का? म्हणले हो. यांची मुलगी पण मेडिकल कोर्स तिचं झालेला आहे. म्हणले हा, कळलं, म्हणून आलो. सगळे संन्यासी आहेत का काय तुम्ही? म्हणजे त्यांचा मुलगा डॉक्टर आणि ही मुलगी आता मेडिकल हिचा कोर्स झालाय, म्हणजे ही बी डॉक्टरीन झाली, म्हणून आलोत म्हणजे सोयरीक जमायला आलोत. म्हणून या ठिकाणी म्हणून हा शब्द काय करतो तर त्या ठिकाणी असा संबंध जोडीत असतो. म्हणून देवाला का शरण जायचंय, काय गरज आहे त्याला शरण जाण्याकरता? महाराज या जीवनामध्ये आल्यानंतर देवाला शरण गेल्याशिवाय या जीवनाचा अर्थच नाही, म्हणून शरण जायचे. तर त्या ठिकाणी देवाला याच्याकरता शरण जायचंय. ज्ञानोबा म्हणते भक्तिविने जिने जळो लाजीरवाने. भक्तिविनं त्या ठिकाणी असणारं जे जीवन आहे ना ते लाजीरवान आहे असं म्हटलेलं आहे. भक्तिविनं जीवन जगते ते आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माझी या भक्तिविनं जळो ते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. वा, चिंतनीय सगळी मंडळी आहेत बरं का. म्हणून मजा आहे. नाही तर काही काही ठिकाणी चिंतन सांगायला लागलं की जस काय मावा पडलाय, पिकावरती पडत असते ना ते मावा. पण इथं अगदी तेच सगळे गुलाबाच्या फुलासारखे चेहरे आहेत, म्हणजे चिंतन समजणारे सगळे श्रोते आहेत. माझी या भक्तिविने जळवते जियाले पण. माझ्या भक्तिविनं त्या ठिकाणी एखादा जर त्या ठिकाणी राहत असेल तर त्याचं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ आहे, म्हणजे मोघ आहे, अमोघ आहे म्हटलंय त्या ठिकाणी, उपयोग नाही त्याचा. जसं ज्ञानोबा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, साबरी वाढीनल्या सरळा वरी फळना तू पोकळा कास्तन झाले गळा शिळी जायचे. साबरीचं झाड असतं ते वाढतं दिसतं पण त्याला फुलंही नाही फलही नाही, आणि त्या ठिकाणी त्याचं जे काही लाकूड असतं ना ते आतून पोंग असतं, म्हणजे ते कशाच्या उपयोगाला येत नाही. आणि ते जाळायला नेलं जर चुलीत त्या ठिकाणी घातलं तर ते त्या पोंग त्यामधून त्या पुंगळीतून धुपन मारतं पाठीमागे. कोणाचा? त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या तोंडावर. म्हणजे ते कशाच्याच उपयोगाचं नाही. तसं भक्तिविरहित जीवन जगणारा माणूस म्हणजे पृथ्वीला असणारा तो भार आहे. भक्तिविने पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही. सटविने नेला कैसा नाही.
असणाऱ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, पाचवीच्या दिवशी सटवीनं उचलून कसा नेला नाही तो, उपयोग काय त्याचा या जीवनामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, ज्ञानोबा म्हणतात, कनेविन सोपटे कनसे लागली घनदाटे, काय करावी गोमटे ओस नगर. सुंदर प्रकारचं नगर बांधलेलं आहे, पण त्याच्यात माणसं राहत नाहीत, उपयोगाचं नाही. शेतामध्ये सुंदर प्रकारची ज्वारी आलेली आहे, परंतु असणाऱ्या त्या ठिकाणी त्या असणाऱ्या ज्वारीला, त्या कणसाला जर दाणे नसतील तर त्याचा उपयोग नाही. कधी विन सोपटे, शेळीच्या गळ्याला स्तन आहेत पण ते उपयोगाचे नाही. मोराच्या अंगाला, त्या पंखाला असणारे डोळे येत, पण त्या डोळ्याचा काही उपयोग नाही. तसं भक्तीविना माणूस त्या ठिकाणी उपयोगाचा नाही. हत्ती पण त्याला दात नाही, उपयोगाचा नाही. का नाही, गरुड पक्षी आहे पण त्याला जर पंख नसेल तर त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. नदी आहे पण त्याच्यात पाणी नाही, उपयोगाचं नाही. अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे, परी एकले प्राणी वाचून या. अंग गोर आहे, तरुण आहे, वरती सोनं पण त्या ठिकाणी धारण केलेलं आहे, फक्त म्हणजे त्याच्यात प्राण नाही, उपयोगाचं नाही. तसं भक्तीविना जीवन जर त्या ठिकाणी देवाला शरण गेल्याविना जीवन जर राहत असेल तर ते शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या लक्षात येण्याकरता एक उदाहरण बघू. शाळेमध्ये एका शिक्षकाने गुरुजीनं पोरांना सांगितलं, पोरांनो शून्यातून शून्य गेले, खाली किती राहिले लिहून आणा. शून्य वजा शून्य, खाली किती राहिले लिहून आणा. सगळ्या मुलांनी शून्य वजा शून्य, शून्यातून शून्य गेले, खाली राहिले शून्य, असं लिहून आणलं आणि त्या गुरुजीला दाखवलं. पण एका मुलाने शून्यातून शून्य गेले, खाली काहीच लिहिलं नाही. ते शिक्षक ते गुरुजी म्हणले मुला तुला काही गणित कळालं नाही का? म्हणले कळालं. म्हणजे काय कळालं सांग? ते म्हणले शून्यातून शून्य केले गुरुजी, खाली काय राहिलं? ते म्हणला शून्य राहिलं गुरुजी. आज शून्य राहिलं पण तू लिहिलं का नाही? त्याने गुरुजीला प्रश्न केला, गुरुजी शून्य म्हणजे काय? गुरुजी म्हणजे शून्य म्हणजे काहीच नाही. मग काहीच नाही तर द्यायचंच कशाला? मुलगा म्हणला. गुरुजीला पाठ ठोकटली. बरोबर आहे म्हणले, पण आता ते गुरुजीच ना शेवटी, बाप तो बापच असतो, शेवटी गुरुजीच असतो, त्यांचा अनुभव असतो त्या ठिकाणी. मग गुरुजी म्हणले बरोबर आहे, शून्यातून शून्य गेले, खाली राहिले शून्य, शून्य म्हणजे काहीच नाही, बरोबर आहे. आता हे शून्य आहे ना, एक कर म्हणले, ह्या शून्याच्या पाठीमागे एक काढ. त्या शून्याच्या पाठीमागे एक काढल्यानंतर म्हणले आता किती झाले? म्हणले 10. वा, शून्याला किंमत नाही ना? मुलगा म्हणला नाही गुरुजी. असं कर, ह्या 10च्या पुढे पुन्हा एक शून्य दे. पुन्हा एक शून्य दिले, आता किती झाले? वा. गुरुजी म्हणले पुन्हा एक शून्य दे, शून्याला किंमत नाही ना? ते म्हणला नाही. पुन्हा एक शून्य दे. पुन्हा एक शून्य दिले, आता किती झाले? 1000. गुरुजी म्हणले किंमत नाही शून्याला काही, पुन्हा एक दे. आता किती झाले? 10,000. गुरुजी म्हणले शून्याला काही किंमतच नाही तर पुन्हा एक दे. आता किती झाले? 1,00,000 म्हणा ना. वा, 1,00,000 झाले. आता बाबा महाराज त्याच्या पुढे पुन्हा शून्य दे. आता किती झाले? कंपन पडले. एकच बस झाले तुम्हाला? 10,00,000 झाले. गुरुजी म्हणले शून्याला काही किंमत नाही तर त्याच्या पुढे एक पुन्हा शून्य दे. आता किती झाले? 1 कोटी. गुरुजी म्हणले शून्याला काही किंमत नाही ना, पुन्हा एक शून्य दे. आता किती झाले? बस झाले आता आपल्याला. याच्या पुढे आता आपल्याला मोजायची पंचायत होईल. आता 10 कोटी त्या ठिकाणी झालेले. गुरुजी म्हणले आता एकच कर, जे पाठीमागचा जो एक आहे ना, आता शून्य आपल्याला भरपूर झाले, 10 कोटी झाले आता आपल्याला. आता एकच कर, पाठीमागचा जो एक आहे ना तो पुसून टाक. त्या मुलांनी पाठीमागचा एक पुसून टाकला. आता किती झाले? आता किती राहिले? शून्य म्हणजे काहीच नाही. सज्जनांनो, उदाहरण संपलं त्या पद्धतीने. शून्य म्हणजे संसार आहे आणि परमात्मा भक्ती म्हणजे त्या ठिकाणी एक आहे. एक आहे. जर आपण देवाची भक्ती करून जर परमार्थ संसार केला तर त्या संसाराला अर्थ आहे. असोने संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाहे सदा. आणि देवाला शरण न जाता, देवाची शरणागती न करता, देवाचा परमार्थ न करता, भक्ती न करता केलेला संसार व्यर्थ आहे. तुम्ही संसाराचा कितीही मोठा डामाडौल त्या ठिकाणी उभा करा आणि परमार्थ करू नका, वाया येर हरी. निकाल भार संसार
एवढा मोठा संसार केला पण देवाला सोडून गेला, व्यर्थ गेला, व्यर्थ गेला. रावणाचा संसार एवढा तर आपला संसार होणार नाही. किती संपत्ती रावणाची, किती संतती त्याची, किती त्या ठिकाणी सत्ता होती रावणाची. काय 33 कोटी देवावर सत्ता होती महाराज. नवग्रहाच्या पायऱ्या होत्या, 14 चौकडे राज्य होतं रावणाचं. किती सत्ता, संपत्ती किती. 5 लक्ष घरं पाषाणाची, 7 लक्ष विटाबंदी, कोटी घरं काश्या तांब्या सोन्याची, शुद्ध कांचनाची, 7 कोटी. पण पाहता कवडी गेली नाही, संगाती कवडी गेली नाही, संगाती कवडी गेली नाही. तुका म्हणे जाची, तुका म्हणे जाची, संप्रदाय म्हणी, तुका म्हणे जाची. तुका म्हणे जाची, तुका म्हणे जाची, संप्रदाय म्हणे, तुका म्हणे जाची. तुका म्हणे जाची, तुका म्हणे जाची, संप्रदाय जाची. वा, टाळ्या वाजवा एकदा महाराज. सुंदर सुंदर मृदंग बर का, सुंदर गायला. तुका म्हणे ज्यांची संपदा. रावणाची संपदा कमी होती का, पण सोबत काहीच गेलं नाही. आणि म्हणून एवढे मुलं येतं, कोणाचं नाव सखाराम, तुकाराम, राम, पांडुरंग, सगळे नाव आहेत. पण रावण मात्र कुठं कुठं ठेवतेच मला कोणी कोणी. रावण नाव नाही, आणि रावणाचं काही नाहीच आहे. रावणाचं मंदिर पण नाही. कुठंतरी एखाद्या ठिकाणी असं हाई जाऊन एका ठिकाणी, पण कुठंच नाही. त्याचं कारण आहे, रावणाने संपत्ती, सत्ता, सगळ्या गोष्टी पण रामाला सोडून केलं ते. आणि म्हणून सोबत काही आलं नाही. त्याच्याच त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा जर संसार पाहिला तर त्या ठिकाणी घर चंद्रमोळी, चुलीवर हरळी, केळीवर नारळी, आम्ही सदैव सुडके, जवळी येता जाऊ पुढे. जाऊ पुढती तिथे कुत्रे घराला, जाऊ पुढती तिथे कुत्रे घराला, जाऊ पुढे कुत्रे घराला, जाऊ पुढे कुत्रे घराला.
जगद्गुरु तुकोबारायांच्या संसाराची जर त्या ठिकाणी आपण विचार केला तर चिमणी जरी कोकून गेली तर तिला दाना मिळत नव्हता. महाराज म्हणतात आम्ही दैववान सुडके येत, दैववान दरिद्री, काही दैववान श्रीमंत, पण महाराज म्हणतात दैववान आम्ही गरीबी आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबारायांची संपदा, जगद्गुरु तुकोबारायांचं नाव 400 वर्षे झाली तरी देखील कानाकोपऱ्यात घुमतंय. ज्ञानोबा तुकाराम आजही जिवंत नाव. का तर त्यांनी त्या ठिकाणी संसार नाही महाराज पण परमात्मा केला, देवाची प्राप्ती केली, आणि देवाची प्राप्ती केल्यामुळे त्या ठिकाणी असणारं त्यांचं सार्थक झालं. म्हणून त्या ठिकाणी असणारं जीवाने देवाला शरण जायचंय. मनवनी शरण जावे याच्याकरता. का बरं शरण जायचंय? कारण हा जन्मच देवाला शरण जाण्याकरता दिलेला आहे. कोणी दिला? त्याने दिला. इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण नासे जीव पण भवरोग. त्यांनी दिलेले आहेत, आपण घेतलेले नाही. सुंदर असणारे इंद्रिय दिलेले आहेत, पायाच्या जागेवर पाय दिलेत, हाताच्या जागेवर हात दिलेले आहेत, नाक कान तोंड सगळं ज्या त्या जागेवर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि निस्ता असताना त्या ठिकाणी देहच दिला असता आणि त्याच्यात जीव दिला नसता तर जमलं असतं का? म्हणून जेणे हा जीव दिला तयाचे करील, त्या ठिकाणी असणारा जीव त्यांनी दान दिलेला आहे आपल्याला महाराज. आपण त्या मोबदल्यात काही दिलं नाही पण चिंतन तरी आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. निस्त त्या ठिकाणी असणारा शरीरच दिलं असतं पण जीव नसता तर उपयोग नसता, नाही का? आपण त्या ठिकाणी लक्ष्मी म्हणतो, त्याला बी आपण पाय त्या ठिकाणी आपल्या माता मावल्या त्यांना बी पाय त्या ठिकाणी बसवतात, हात असतील त्यांना, बोट असतात आपल्यासारखेच 5 5 10 बोट असतात. सुंदर प्रकारे त्यांना साडी नेसल्या जाते, सुंदर त्या लक्ष्मी असतात. लक्ष्मीच्या दिवशी त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या पुढे अनेक प्रकारचे पक्वान्न ठेवल्या जातात. त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचा बेत तयार केलेला असतो. या लक्ष्मीला उपवास असतो. अनेक प्रकारच्या भाज्या, अनेक प्रकारचे पदार्थ तयार केलेले असतात. हिरभर पदार्थ तयार करण्यातच जातात यांचा वेळ, आणि त्या लक्ष्मी समोर मांडलेले असतात. आणि मग 4-5 वाजता एक जण म्हणते बाई लक्ष्मीचे तोंड सुकून गेलेत माय, काही का नाही, कारण यायला उपवास असतो ना. त्याचे तोंड सुकून म्हणले आता त्या ठिकाणी उपवास सोडावा लागतो. केलेलं त्यांच्या पुढे मांडलेले जे काही सगळे पक्वान्न आहेत, पदार्थ आहेत, ह्या लक्ष्म्या यायचा मान असतो त्या दिवशी. माणसं नंतर जेवतात आणि ह्या त्या ठिकाणी त्या लक्ष्मीच्या समोर बसतात, पुढे बसतात, आणि त्यांच्या पुढे बसून त्यांच्या पुढे ठेवलेले हिरभर त्या लक्ष्मी ते पदार्थ बघा त्या टुळू टुळू डोळ्याने सगळे त्यांच्या पुढे ठेवलेले असते. महाराज त्यांच्या पुढे तो लोण्याचा गोळा असतो, दूध असतं, सगळं असतं. मागून मांजर येते आणि ते दूध पिऊन जाते, पण ते फिर म्हणत नाही तर हाडं म्हणत नाही, काहीच नाही, कारण त्यांचे हात अशाला असेच असतात. ह्या लक्ष्मी त्या ठिकाणी पुढे बसतात, त्यांच्या समोरचे सगळे पक्वान्न घेतात, पोटभर जेवतात. मग त्यांच्याकडे पाहून म्हणतात बाई लक्ष्मीचा चेहरा खुल्ला नाही आता, द्यायचा नाही खुल्ला, यांचा खुल्ल्याला असं. आणि मग जेवण झाल्यानंतर त्यांच्या बोटामध्ये पानाचे विडे दिलेले असतात. दिवसभर त्यांनी सांभाळलेले असतात ते पानाचे त्या लक्ष्मीने. ह्या लक्ष्मी त्यांच्या बोटातले पंच पानाचा विडा घेतात, स्वतः खातात. मग त्यांच्याकडे पाहून म्हणतात चांगली होटरन घेत नाही त्यांच्या. मला सांगायचं तात्पर्य त्या लक्ष्मी आपण उभा केलेल्या आता. त्यांच्यासारखं जर नुसतं देवाने आपल्याला इंद्रिय दिले असते, नुसते हात दिले असते, पण इथं जर बटन दिलं नसतं, हात असं वाकला नसता, आहे का नाही, नुसते बोट दिले असते ते सरळ राहिले असते, आहे का नाही. आपल्याला तुकडा मोडता आला नसता, घास घेता आला नसता. म्हणून देवाने बघा किती सुंदर जिथल्या तिथं सगळी रचना केलेली. इथं एक बटन दिलंय, हे देऊन भागलं नाही तर हे मनगंडापाशी एक दिलंय खटका, म्हणून हे हात असा ओढतो. हे बोट नुसते सरळ ठेवले नाही तर याला 5-5 कांडे दिलेले येतं. आहेत का तुमच्या बोटाला कांडे आहेत का? 5 का 3-3 येतं? तेच म्हणलं झोपले का काय. 3-3 कांडे येतं, त्या कांड्यावर बी खटके येतं, आहे का नाही. म्हणून देवाची ती रचना आहे महाराज. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची आणि मुकुटा सकळा म्हणी धन्य त्याची. जिथले तिथं इंद्रिय दिलेले आहेत, हे पाय दिलेत, आणि ह्या पायाला जर अशा स्प्रिंग नसत्या बर का, नाही ना, या पायाला जर स्प्रिंग नसत्या, स्प्रिंग हे म्हणून एक पाय पुढे जातो एक मागं राहतो, आणि जर हे सगळं सारखंच जर साचडा बसवलं असतं तर बेंकी सारख्या उड्या मारी चालवला. देवाने इथं स्प्रिंग टाकलेली आहे प्रभू देवा. हे पाय पुढे जातो, मग
ह्यो जातो तो मागं राहतो. ही देवाची रचना आहे. एक जण म्हणला महाराज देवाला काही कळत नाही हो. देवाने इथंच सगळं अडचण केली. नाक इथं, डोळे इथंच, तोंड इथंच. बरं इथं डोक्यावर जागा किती मोठी रिकामी आहे. हे नाक जर इथं पटांगणात गेलं असतं तर नसतं का जमलं. पण इथं कसं काय अडचण केली. मी म्हणलो जमला असतं गड्या भल्या रस्ता. पण पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर सगळं पाणी त्या नाकातच गेलं असतं. दोन्ही नाल्यात गेलं असतं. 4 महिने काही सर्दी हाटली. माणसं देवाची चूक त्या ठिकाणी काढतात महाराज. एक जण मनुष्य रस्त्याने चालला जाता जाता कवटाचं झाड दिसलं त्याला. दुपारचा टाइम होता. त्याला वाटलं थोडं जरा बसू इथं विश्रांती करू म्हणून तो बसला. त्याला झोप येऊ लागली म्हणून त्याने अंग टाकलं, झोपला. वर पाहिलं तर ते कवटाचं झाड. खाली बुड मोठं आणि वरती ते कवट छोटे छोटे. त्या कवटाच्या झाडाखालीच एक येल होता डांगराचा. ते डांगराचा येल छोटा अंगठ्यासारखा आणि त्याला डांगर मोठा मोठा. ते म्हणलं लोक म्हणतात देवाला लय कळतं. पण एवढं मोठं कवट आणि त्याला एवढंसं फळ आणि एवढंसं येल त्याला एवढे फळ. काय कुठं काय कळतं म्हणले देवाला. असं म्हणून झोपला. उन्हाळ्याच्या दिवस मस्त झोप लागली. मोठं कवट होतं त्याच्या डोक्यावरच चांगलं वरती. जिथं झोपला तिथं वारं सुटलं महाराज. पिकलेलं कवट होतं ते दादा. वाऱ्याच्या झुळकाने ते देठाचं तुटलं आणि ते धाड दिसी त्याच्या नाक. अरे वैभव महाराज एवढ्या जोरात ते कवट पाडल्यानंतर घोळानाच फुटला. ह्या कवट लागल्याबरोबर त्या ठिकाणी चक्कर आली. त्याला मूर्छा आली. त्याला चक्कर आली. वैभव महाराजाचा हात काय साधा आहे का. आणि त्या ठिकाणी त्याला वाटलं कोणीतरी दगड मारला आणि म्हणून थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला, उठला, बघू लागला कोणी दगड मारलाय, किती मोठा इथं. दगड नव्हता महाराज, कवट होत. अरे बाप, देवाच बरोबर आहे. इथं हे एवढूस कवट होतं म्हणून निदान घोळाला फुटला, नाकाड फुटलं. आणि हे जर डांगर तिथं असतं माझ्या म्हणण्याप्रमाणे तर त्यात धाम परम माझं पीठ नाही थायपीठच झालं असतं, काहीच राहिलं नसतं. म्हणून देवाने जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया, वचन, जिथं तिथं त्यांनी सगळं दिलेलं आहे. त्यांनी दिलंय म्हणून त्याचं भजन करायचंय, म्हणून त्याला शरण जायचंय. मनोवनी शरण जावे. का बरं शरण जायचंय? कारण हा नरदेह प्राप्त झाला, पुन्हा तो मिळणार नाही. आता मागुता येईल फेरा, पुन्हा देह मिळन पण नरदेह मिळणार नाही. मागुता फेरा येणार आहे पण 84चा येणार आहे. हा नरदेह पुन्हा येणार नाही. गेला गेला हा नरदेह, मग काहीचा भगवंत. एकदा गाडी गेली रे गेली, मग वर हात करून उपयोगाची नाही. म्हणून आज आता ताबडतोब देवाला त्या ठिकाणी शरण जायचंय. का बरं शरण जायचंय देवाला? आपल्या पाठीमागं, जीवाच्या पाठीमागलं दुःख लागलेलं दुःख त्याच्याशिवाय कोणी निवारण करणार नाही. म्हणून देवाला शरण जायचंय, आहे का नाही? जीवाने जीवाला शरण जायचं नाही, जीवाने विषयाला शरण जायचं नाही, जीवाने देवालाच शरण जायचंय. मनवनी शरण जावे. कशा पद्धतीनं जायचंय? सर्व भावाने त्या ठिकाणी जायचंय. मनवनी सर्व शरण जावे, सर्व भावे देवाशी, आहे का नाही? सर्व भावाने म्हणजे कसं? तर एक जण म्हणला 5 भाऊ आहेत, 5ही भाऊ पाहिजेत का शरण जायला? काया वाच्या मनाने सर्व भावेशी वकिते जे वपिले मद चित्ते, जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे. जसं तो लहान मुलगा असतो, तो आईशिवाय रडायला लागल्यानंतर आईशिवाय तो कोणाचंच ऐकत नाही, आहे का नाही? त्याला आईच पाहिजे. आईच्या जागेवर स्वर्गातली परी जरी आली तरी देखील तो तिच्याकडे जात नाही. त्याची आई कुरूप जरी असली तरी तो आईची शरणागती करतो. त्या पद्धतीनं देवालाच शरण जायचं. ती जी नदी आहे ती समुद्राशिवाय थांबत नाही. तिचं त्या ठिकाणी समुद्राला जाणं मिळणं ही तिची त्या ठिकाणी असणारी शरणागती आहे. मासा जसा पाण्याशी अनन्य आहे, तो मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर फक्त 3 दिवसच जीवन राहतो. बरोबर आहे? नाही, मासा पाण्याच्या बाहेर काढल्यावर तत्क्षणी मरतो. कारण का? तेवढ्या पद्धतीनं देवाला अनन्य भावाने शरण जायचंय. मनवनी शरण जावे, सर्व भावी देवाशी. काय करील तो? तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा. एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करून भजन करा. राहिलेली सेवा अगदी 2-3 तासामध्ये आपण पूर्ण केला.
हात वर करा, हात वर करा. जास्त वेळ घेणार नाही कारण रोज चालू आहे हे का नाही. पण हात वर करून एकदा चांगलं त्याचं परमात्म्याचं भजन करायचंय. कारण वर हात करून जर त्या ठिकाणी त्याचं भजन केलं तर देवाला देखील आपली काय होते, हात वरच राहू द्या नाही का नाही. मी तुम्हाला सांगतो ना ते वर हात केल्याचे फायदे सांगतो. वर हात केल्यानंतर त्या ठिकाणी टाळी वाजवली वर हात करून तर सुंदर वा क्या बात आहे. असं वाजा एकदा जोरदार. हो पार कुमारी, 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 हो पार, हो पार, हो पार. टाळी सुंदर प्रकारे होता. 1 2 3 4 मृदंग टाळ. क्या बात. 2 3 4 1 2 3 1 2 3 1 2 1 2 1 2 1. सुंदर भजन झालं बरं का. वर हात करून भजन तुमचं पटलं. आता कीर्तन नाही तर तांबड फुटलं असतं. मनवणी शरणावे सर्व भावे देवासी. सर्व भावाने देवाला शरण गेल्यानंतर काय करतो तो अभंगाच्या दुसऱ्या कडवेमध्ये सांगतो. तो हवा होते